दुसरीकडे राहुल गांधींची देखील सुटका करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। 2.5 तासानंतर राहुल गांधींची पोलिसांनी सुटका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आज राहुल गांधींनी ठिय्या आंदोलन केलं आणि या आंदोलनस्थळी पोलिसांनी दाखल होत खरं तर राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर 2.5 तासानंतर आता राहुल गांधी यांची सुटका केल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते। छत्रसाल स्टेडियम मध्ये कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। तब्बल 3 तासांनंतर पोलिसांनी आता राहुल गांधी यांची सुटका केली आहे। नीट पेपर फुटीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी नवी दिल्लीतील सुरू झालेल्या आंदोलनात आई ऑलरेडी टोल्ड एएनई बोल चुका एएनई के साथ हाँ ऑलरेडी डन एएनई के साथ डन 5 मिनट के पहले। एकीकडे अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन तीव्र केल्यानंतर त्याला आता राजकीय बळही मिळताना दिसते। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला असा प्रश्न विचारत आज राहुल गांधींनी काँग्रेसच्या खासदारांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निवासस्थानावर शिक्षण मंत्र्यांसोबत आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली। तब्बल 3 तासांनंतर राहुल गांधींची आता सुटका करण्यात आलेली आहे। राहुल गांधींची जवळपास 2.5 ते 3 तासांनंतर सुटका झाल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेरील आंदोलनादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आता जवळजवळ 3 तासांनंतर राहुल गांधी यांना सोडण्यात आले। अखिलेश यादव छत्रसाल स्टेडियममध्ये दाखल झालेत। नीट पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचं नियोजन काल केलं होतं। मात्र दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना संसदेपर्यंत पोहोचूच दिलं नाही आणि या परिसरात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला। या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जरी पोलिसांनी संसदेपर्यंत पोहोचू दिलं नसलं तरी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र सुरक्षा रक्षकांना चकवा देत आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घरच गाठलं होतं। त्यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।